24 तासांत वाहनफोडीचा गुन्हा उघडकीस. गुन्हे शाखा युनिट 2 ची धडाकेबाज कामगिरी. 2 संशयित आरोपी अटकेत. 1,45,000चा मुद्देमाल जप्त. नाशिक शहरात वाहनाची डिक्की उचकटून रोख रक्कम चोरणाऱ्या 2 आरोपींना अवघ्या 24 तासांत गुन्हे शाखा युनिट 2 ने अटक करत चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. या कारवाईत 92,000 रुपये रोख रक्कम व 50,000 रुपये किमतीची चोरीची मोटारसायकल असा एकूण 1,42,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दिनांक 15/12/2025 रोजी सायंकाळी इंदिरानगर परिसरात फिर्यादी यांनी मोपेड मोटारसायकल पार्क केली असता अज्ञात आरोपींनी डिक्की उचकटून 1,00,000 रुपये रोख रक्कम चोरली होती. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. घटनास्थळी सीसीटीव्ही उपलब्ध नसतानाही गुन्हे शाखेच्या पथकाने फिर्यादीकडून माहिती घेऊन त्यांच्या हालचालींच्या मार्गावरील सीसीटीव्ही तपासले. त्यात 2 संशयित इसम पाठलाग करताना दिसून आले. तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदाराच्या माहितीच्या आधारे वडाळा रोड परिसरात सापळा रचून आरोपींना ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेले संशयित आरोपींची नावे: गुफरान मतीन सय्यद वय 25 राहणार खडकाली भद्रकाली नाशिक, सरवर तौफिक शेख वय 25 राहणार वडाळा गाव नाशिक यांनी गुन्ह्याची कबुली दिली. जप्त केलेली मोटारसायकल ही संगमनेर तालुका अहिल्यानगर जिल्ह्यातील चोरीची असल्याचेही तपासात निष्पन्न झाले. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त किरण कुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिडके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली आहे. स्टार 1 महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण, नाशिक.